2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर.के. नारायण. तर आर.के. नारायण यांचं खूप प्रसिद्ध पुस्तक आहे स्वामी अँड फ्रेंड्स. ते तुम्ही वाचले असेल, पण या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू कसा आहे या निमित्ताने तुम्हाला बघायला मिळणार आहे. पण हा जो वॉर्मिंग अप सेक्शन आहे ह्याच्यामध्ये बुक रिव्ह्यू कसा लिहायचा, सेकंड पॉइंट म्हणजे रेटिंग्स कसे द्यायचे, थर्ड पॉइंट डिटरमायनर्स कसे शोधायचे, या तीन महत्वाच्या गोष्टी ज्या तुमच्यासाठी रायटिंग स्किल आणि ग्रामॅटिकल स्किल या दोन्हीसाठी खूप उपयोगी येणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. तर नमस्कार, माझं नाव आहे सपना टीचर आणि पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाड येथून तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार करते. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. सो चिटचॅट जो पहिला पॉइंट आहे तो फार महत्वाचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला बुक विषयी तुमचं एक आवडतं पुस्तक म्हणजे ग्रुप तयार करायचे 3-4 जणांचे. शेअर द फॉलोइंग विथ युअर ग्रुप्स. आपल्या ग्रुप सोबत ही चर्चा करायची आहे की युअर फेवरेट बुक. तर प्रत्येकाचं एक वेगळं आवडीचं पुस्तक असतं. तर तुमचं कोणतं आवडीचं पुस्तक आहे? मी इथे अल्केमिस्ट निवडलंय. टाईप ऑफ बुक सांगायचं, शॉर्ट स्टोरी आहे, बायोग्राफी आहे, थ्रिलर आहे, ॲडव्हेंचर आहे, सायन्स फिक्शन, हिस्टॉरिकल. तर यामध्ये कोणता शब्द तुमच्या नवीन नाही माहितीतला आणि तुम्हाला जर अर्थ हवा असेल तर मला कमेंट करा पटापट. ऑथर, रायटर, लेखक कोण आहे, मेन कॅरेक्टर म्हणजे मुख्य पात्र कोण आहे, बॅकग्राऊंड म्हणजे त्यावेळेची टाइम वेळ काय होती, प्लेस ठिकाण काय होतं, प्रॉब्लेम किंवा डायलेमा काय होता, आणि स्पेशल मेसेज काय आहे का, हे सगळं आपल्याला इथे लिहायचंय. तर आपण अल्केमिस्ट पुस्तक निवडलंय. तर टाईप ऑफ बुक आहे फिक्शन आणि इन्स्पिरेशनल पण, कारण या पुस्तकातून आपल्याला प्रेरित व्हायला पण होतं. ऑथर किंवा रायटर आहे पाउलो कोएल्हो. अफाट भारी लिहितात हे. म्हणजे तुमच्यापैकी कुणी यांचं एखादं पुस्तक वाचलं असेल तर मला शेअर करा प्लीज. मेन कॅरेक्टर आहे सॅन्टियागो. बॅकग्राऊंड आहे याचं इजिप्त मधली स्टोरी आणि अर्ली टाइम्स मधलं, म्हणजे अँडलुशिया अँड इजिप्त असं ठिकाणं आहेत ती. आणि अर्ली टाइम्स आहे कारण आपल्याला टाइम आणि प्लेस दोन्ही सांगायचे. प्रॉब्लेम किंवा डायलेमा असं म्हणता येईल की सॅन्टियागो एम्बार्क्स ऑन अ जर्नी टू फाइंड ट्रेजर अँड डिस्कवर्स लाईफ्स मिनिंग. ओके, खूप खूप असं खिळवून ठेवतंय पुस्तक. याने स्पेशल मेसेज आहे फॉलो युअर ड्रीम्स अँड लिसन टू युअर हार्ट. म्हणजे तुमच्या स्वप्नांच्या मागे जा आणि तुमच्या हृदयाचा ऐका, असं खूप सुंदर मेसेज आहे याच्यामध्ये. आता जो सेकंड पॉइंट आहे महत्वाचा तो आहे यू हॅव रिसेंटली रीड अ शॉर्ट स्टोरी, नॉवेल, ड्रामा, सायन्स फिक्शन, गोस्ट स्टोरी. राईट इन शॉर्ट 3 ऑफ इट्स स्ट्रॉंग पॉइंट्स दॅट मेड यू लाईक द बुक अँड 2 or 3 ड्रॉबॅक्स इट हॅज. फिल देम अप इन द ट्री डायग्राम गिवन. ओके, तर त्यांनी नेम ऑफ द बुक सांगायचे, स्ट्रेंथ सांगायची, विकनेस सांगायचे, रेटिंग द्यायचे. आणि पुअर 1 स्टार म्हणजे पुअर, 2 स्टार ॲव्हरेज, 3 स्टार गुड, 4 स्टार व्हेरी गुड आणि 5 स्टार एक्सलंट. आपण मूवीजला पण बघतो हे स्टार प्रकरण काय असतं ते. चला आपण आता अल्केमिस्टच घेऊयात. स्ट्रेंथ काय त्याची? एक तर म्हणजे इन्स्पिरेशनल आहे आणि मोटिवेटिंग स्टोरी लाईन आहे. सेकंड आहे सिम्पल येट प्रोफाउंड लँग्वेज आहे. थर्ड आहे टीचेस द इम्पॉर्टन्स ऑफ फॉलोइंग वन्स ड्रीम. वीकनेस याचा असा आहे की पेसिंग मेन फील स्लो इन सम पार्ट्स. सेकंड आहे लिमिटेड कॅरेक्टर डेव्हलपमेंट आणि रेटिंग आहे याला 4 स्टार देऊयात आपण, व्हेरी गुड आहे. आता थर्ड जो अति महत्वाचा पॉईंट आहे डिटरमायनस. कसे ओळखायचे डिटरमायनस? तर खूप 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 सोपं आपल्याला त्यांनी इथे ट्रिक्स दिल्यात, त्या लक्षात ठेवल्या तर ओळखूयात आपण. पहिलं तर गोष्ट म्हणजे आपल्याला नाऊन तर माहिती आहे ना, नाम, ते नाऊन शोधायचं आहे. सो डिटरमायनस ऑफ वर्ड्स दॅट मॉडिफाय अ नाऊन. डिटरमायनस काय? तो एक शब्द आहे आणि तो काय करतो? मॉडिफाय करतो नाऊन किंवा नाऊन फ्रेजला. अँड ऑकर बिफोर देम इन अ सेंटेन्स. आणि बरोबर वाक्यात तो नाऊनच्या आधी येतो. डिटरमायनस प्रोव्हाइड अ कॉन्टेक्स्ट टू द नाऊन. म्हणजे एखाद्या नाऊनला एक अर्थपूर्णता तो देतो डिटरमायनस. दे प्रिसीड दे मे बी, म्हणजे बघा आर्टिकल ए अँड द आर्टिकल माहिती आहे ना, तर हे आर्टिकल सुद्धा काय आहेत? डिटरमायनर्स आहेत. डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे काय? दिस, हे, दॅट, ते, दीज, ते, त्या, ती, ते, तो सगळे काय डेमॉन्स्ट्रेटिव्ह आहे. म्हणजे दिस, दॅट, दीज, दोज, विच, हे सगळे आले ना नाऊनच्या पुढे आधी नाऊनच्या आधी आले तर हे सगळे काय? डिटरमायनर्स. पजेसिव्ह म्हणजे माझं, माय, युअर, आवर, देअर, हिज, हर, एक्सेट्रा, माय फ्रेंड्स, हर मदर्स, हे सगळं काय सांगतं? पजेसिव्ह, मालकी हक्क सांगतं. हे सगळे काय? डिटरमायनर्स. क्वांटिफायर्स म्हणजे फ्यू, मेनी, मच, मोर, एव्हरी, ईच, सम, एक्सेट्रा, हे सगळे क्वांटिफायर्स. याने आपल्याला कळतं ना एक्झॅक्ट अमाऊंट किती. आणि न्यूमरल्स म्हणजे
1, 4, 100, फर्स्ट, फोर्थ, 100 हे सगळे काय आहेत, हे सगळे डिटरमायनर्स आहेत. आता नामाच्या आधी विशेषण पण येतं की नाही, पण ते डिटरमायनर्स नाही आहे. फक्त आर्टिकल, डेमॉन्स्ट्रेटिव्ह, पॉझेसिव्ह, क्वांटिफायर्स आणि न्यूमरल्स डिटरमायनर्स आहे. अंडरलाईन ओनली डिटरमायनर्स इन द फॉलोइंग. आता बघा बरं जमतंय का? चला माझ्यासोबत सोडूयात. पहिल्या वाक्यामध्ये माय हे डिटरमायनर आहे, ब्रदर ब्रॉट आणि अ फ्यू मॅगझिन्स. ठीक आहे. सेकंड, व्हॉट इज युअर फ्रेंड्स नेम, तर युअर आहे. थर्ड, विच रायटर वॉज ऑल्सो द प्रेसिडेंट ऑफ आर कंट्री, सो द आणि आर. फोर्थ, दीज आर सम टॉयज, सो दीज हे डिटरमायनर आहे. दीज टॉयज आर न्यू, हे पण दीज डिटरमायनर आहे. आणि दॅट डॉक्टर इज अन एक्सपर्ट डेंटिस्ट अँड ही हॅज मेनी पेशंट्स, हे सगळं डिटरमायनर आहे. सो इन दिस वे वी हॅव सॉल्व ऑल क्वेश्चन्स. आणि मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार आहे. आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.